मित्रांनो, तुमचा मॅनिफेस्टेशन या गोष्टीवर किती विश्वास आहे? माझा तर खूप आहे, कारण मी ज्या गोष्टी मॅनिफेस्ट केल्या त्या गोष्टी झाल्या. साधारण 4-5 वर्षापूर्वी जेव्हा मी एका ठिकाणी काम करत होतो, तर आपलं डिटेलिंग योगीची सुरुवात झाली नव्हती. त्याच्या आधीपासून माझ्या डोक्यात मॅनिफेस्टेशन चालू होतं हे सुरू करण्यासाठी, आणि त्यानंतर मला देवाने हे घडवून दिलं. हे मॅनिफेस्टेशन केल्यामुळे आपण डिटेलिंग योगीची सुरुवात केली, माझा जॉब तोडला आणि फुल टाइम हे चालू केलं. तेव्हाच आणि आजचा दिवस आहे. या 4-5 वर्षामध्ये आपण जे काम केलेलं आहे, ज्या कस्टमर्सच्या गाड्यांवरती आपण कामं केलेली आहेत, ज्या सेलिब्रिटींच्या गाड्यांवरती आपण कामं केलेली आहेत, सगळ्यांचे फीडबॅक पॉझिटिव्ह आहेत. त्यासाठी थँक्यू सो मच. यापेक्षा मोठी पोस्ट पावती अजून माझ्यासाठी काय असेल? आणि नक्कीच श्रीमानलाही त्याची गाडी आवडेल, कारण आपण मनापासून काम केलेलं आहे. त्याच्या गाडीवरती आपण डेंटिंग पेंटिंग केलेलं आहे, कारण गाडीवरती खूप सारे डेंट्स होते आणि हे डेंट्स लपवण्याकरता आपण पेंट करू शकतो, पण आपण गाडीवरती कलर पीपीएफ केलेला आहे. आणि हे करण्यापूर्वी आपण गाडीचं डिटेलिंग केलेलं आहे. गाडीचे अलॉय व्हील्स, गाडीचं इंजिन बे, प्लास्टिक पार्ट्स, इंटेरियर्स, हे सगळे ज्या कंडिशनमध्ये होते त्यापासून आपण कम्प्लिटली नवीन केलेले आहेत. गाडीचे कॅलिपर्स आपण पेंट केलेले आहेत. सगळ्या आस्पेक्टनी गाडी आता तुम्हाला नवीनच दिसेल. एक्साइटमेंट खूप आहे. श्रीमान थोडाच वेळ आपल्याकडे येईल. आपण आता गाडी रिव्हील करूया. हा नवीन सारखी फील येते. आपण ते घ्यायला गेलेलो गाडी पहिल्यांदा नवीनच दिसणार आहे. पहली बार शोरूम में जब लेने को गए थे तो वैसी फीलिंग फ्लैशबैक्स आ गए. और देखते हैं, मैंने जो बोला योगी जी का स्वभाव तो बादशाह है, लेकिन उनकी कारीगरी बादशाह है कि नहीं वो अभी पता चलने वाला है. थोड़ी ही देर में मेरी चुचपा. इतने दिवस मैंने ये राज अपने अंदर छुपा के रखा, लेकिन फाइनली हम इसको रिवील करने जा रहे हैं. और ये पूरा जो बनाया हुआ है ये अपने डिटेलिंग योगी जी ने बनाया. तो चलो ओपनिंग करते हैं अपनी पुरानी लेकिन नई सफरू का दोबारा. 1 2 3. आईच्या गावा, आई गो, हे तन्या, आई शपथ वाटते बसली. आईला BMW वाल्या रॉयल लॅविश फील रे. इज्जत आहे रे, इज्जत आहे. अगो बाई 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 बाई, नवीन वाटत असं वाटतं आज नवीनच घेतले. मागून बघू, मागून बघू. सफारी घेतली तेव्हा एवढं खुशी नाही, पण हे केल्यावरती एवढी खुशी होती. आणि मग ते स्टेल्थ ब्लॅक एडिशन झाले आता. पुढे मुद्दाम मी आपल्या सफारीचं बॅजिंग लावलं नाहीये, कारण अशी थोडी जास्त अपेलिंग वाटते. तर सफारी लावलं ना, त्याचा मेन जो लुक आहे ना, त्याचा मजा जाईल सगळी. प्रेम आहे, प्रेम आहे, प्रेम आहे. आतमधून काय केलं? सुंदर केलं. केलं ना, क्लिनिंग वगैरे केलंय. डॅश कॅम पण लावलाय ना बबलू. रिच तर वाटते बा. इथे ते बाष्पा आलंय परत. इथे ते काढलेलं आपण पूर्ण कम्प्लीट केलं तेव्हा गेलेलं, फोटोवरून पाठवलं. काय करता येईल आपल्याला? रिप्लेसच करावं लागेल. रिप्लेसमेंट मी ते काढलं, कम्प्लीट केलं, लावलं, पूर्ण सगळे त्यातलं गेलं. मी फोटो पण पाठवलं पियुषला. नाही, आपण रिप्लेस परत आलं. मी घेतो रिप्लेस परत आलं. आपलं इन्शुरन्स मध्ये असेल ना, ते शूटिंग चालू आहे. पण तुम्हाला एक मजा सांगू का? आता त्याची आपण लाईट जी बदलले, ती बदलल्यानंतर कधीच पाणी आलं नाही. आत्ता काय यायला लागला अचानक? प्रॉब्लेम काय झाला, ती लाईट जेव्हा बदलली ना, जेव्हा लाईट आपण बदलली त्यातली ते सील जे आतमधलं ते आपण मागचं पॅकिंग असतं ना, ते हलकंसं ओपन राहिलं. पण तेव्हा प्रॉब्लेम ना, जेव्हा आपण गाडी वॉश केली किंवा गाडी पाण्यात गेली, त्यात जरा जरी पाण्यात गेल्यामुळे झालं असेल. जरा जरी पाणी गेलं तर असं होतं. इंजिन पण साफ केलं. बघा ना, मी पूर्ण डिटेलिंग केली. पण टायरचा पण बादशाह वाटला. तो टायर आतमध्ये पूर्ण कम्प्लीट डीप क्लिनिंग केलं आतमध्ये. इंजिन पण जरा मस्त टकाटक स्वच्छ क्रायोटेक इंजिन आहे ना माझी बबलू. दादा, कसं वाटतं तुम्हाला गाडीचं काम? गाडीचं काम खूप सुंदर आहे. ते जे म्हणजे असं तेव्हा तो पडदा हटला, तेव्हा तो पडदा हटल्यानंतर एकदम फील आला की आता नवीन गाडी पुन्हा आपण घ्यायला आलोय.
म्हणजे सफारीचं स्टेल्थ एडिशन एक आहे जे तुम्ही नवीन बघितलं असेल. तर आपण ह्या ओल्ड क्लासिक लुकला स्टेल्थ केलेलं आहे आता. Correct. कारण नवीन आले ती चांगली दिसते, पण हे ओल्ड लुक आहे आणि त्याच्यावरती स्टेल्थ. बरोबर. तर आहे इथे इज्जत आहे. म्हणजे असं तुम्ही तुमच्या गाडीला नवीन बनवू शकण्याची तुमची स्वप्न जी आहेत की आजकाल जे नवीन नवीन कलर येतात तर त्यांना तुम्ही इथे चेंज करू शकता. आणि यांचा मेन विषय काय PPF. तर हे प्रोटेक्शनवाली फिल्म आहे, म्हणजे हा कलर नाही आहे, फिल्म आहे. पण दुसरं पण जसं की आपण नाही का बघतो ब्लॅक कलर त्याच्यावरती ब्लू टिंट आहे, पर्पल टिंट आहे, तेही हे करतात. तर तुम्ही व्हिजिट करू शकता आपल्या योगी भाऊंना. जीव आहे आणि जीव राहणार. थँक्यू सो मच भाई. इज्जत करतो. मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? मला तर खूप मजा आली. आय होप तुम्हाला पण मजा आलीच असेल. जर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा. तुम्हाला तुमची गाडी अशा पद्धतीने जर रॅप PPF किंवा कलर PPF करायचे असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. मी नंबर खाली दिलेलाच आहे. मित्रांनो, कॉल करा, मेसेज करा आणि आपल्या माणसांच्या कामासाठी आम्ही नेहमी सेवेत तत्पर असू आणि तुमच्या गाडीचं चांगलंच काम करून देऊ. आतापर्यंत आपण जेवढ्या कस्टमरच्या आणि जेवढ्या सेलिब्रिटींच्या गाड्या केलेल्या आहेत त्यांच्याकडून आपल्याला पॉझिटिव्ह फीडबॅकच आलेला आहे. आणि मित्रांनो, तुमच्याही गाडीचा तुम्हाला पॉझिटिव्ह फीडबॅकच मिळणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. बघत राहा डिटेलिंग योगी. थँक्यू सो मच. चायला व्हिडिओ संपवला. थांबा एक मिनिट थांबा. जर तुम्ही हा पार्ट 2 बघितलात, पार्ट 1 जर बघितला नसेल तर मी वरती लिंक देतो आहे. पार्ट 1 पण नक्की बघा, तुम्हाला नक्की मजा येईल. म्हणजे बिफोर आफ्टर कळेल ना. चला येतो. थँक्यू.